सायक्लिक कंपाऊंडमध्ये अरोमॅटिक अँड नॉन अरोमॅटिक असं दोन कंपाऊंड असतात. ते अरोमॅटिक आहे का किंवा नाही ते आपण कशावरून ठरतो, म्हणजे हुकेल रूल्स जे आहे ते फॉलो करून आपल्याला अरोमॅटिक किंवा नॉन अरोमॅटिक आहे की नाही त्याच्यावरून आपल्याला ठरवता येते. हे हुकेल रूल आपल्याला काय सांगतं, तर द सायक्लिक पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म्ड बाय ओव्हरलॅप ऑफ द p orbital must contains the 4n plus 2 pi electrons, where that n is known as the integer that's value must be 0 1 2 3 etc. सो जे सायक्लिक पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे ते कशामुळे फॉर्मेशन झाले असतात, तर p ऑर्बिटल्स किंवा पाय ऑर्बिटल्सचा इलेक्ट्रॉन यूज करून त्याचं काय तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्मेशन झाले असतात. त्या रूल्स म्हणजे आपण हुकेल रूल्स असं म्हणतो. आपण हे हुकेल रूल कधी अप्लाय करायचं ते आपण पूर्णपणे आजच्या ह्या क्लासमध्ये बघणार आहोत. ओके, चला आता सुरू करूया. बेन्झीन अंडरगोज द सबस्टिट्यूशन रिॲक्शन रॅदर दॅन द ॲडिशन रिॲक्शन. हे आपल्याला माहिती आहे. बेन्झीन मॅक्झिमम काय करत असतात, म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये ते भाग घेत असतात. कोणापेक्षा, म्हणजे ॲडिशन रिॲक्शनपेक्षा. दिस प्रॉपर्टी इट इज कॉमन टू ऑल अरोमॅटिक कंपाऊंड्स. जेवढं अरोमॅटिक कंपाऊंड आहे त्या प्रत्येक अरोमॅटिक कंपाऊंडला हा प्रॉपर्टी कॉमन आहे. ओके, आता पुढे बघा. अँड इट इज रेफर्ड ॲज टू द अरोमॅटिसिटी. जे कंपाऊंड आहे अरोमॅटिक ते ऑल कंपाऊंड मस्ट इन्वॉल्व इन द अंडरगोज द सबस्टिट्यूशन रिॲक्शन रॅदर दॅन द ॲडिशन रिॲक्शन. म्हणजे ॲडिशन रिॲक्शनपेक्षा ते सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये भाग घेत असतात. त्याला आपण अरोमॅटिसिटी किंवा अरोमॅटिक कॅरेक्टर आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ओके, द अरोमॅटिक कॅरेक्टर ऑफ बेन्झीन इट इज कोरिलेटेड टू इट्स स्ट्रक्चर. त्याच्या स्ट्रक्चरवरून त्याला अरोमॅटिक कॅरेक्टर आलेलं आहे. ते कसं बघा खाली देतं. अरोमॅटिसिटी इट इज ड्यू टू एक्सटेन्सिव्ह सायक्लिक डिलोकलायझेशन ऑफ द पाय इलेक्ट्रॉन्स इन द प्लॅनर रिंग स्ट्रक्चर. कुठल्याही अरोमॅटिक कंपाऊंड हे कुठल्यावरून आलेले असतात, म्हणजे त्याचं प्रॉपर्टी डिलोकलायझेशन ऑफ द पाय इलेक्ट्रॉन. कारण कुठल्याही अरोमॅटिक किंवा बेन्झीन रिंग जर घेतला आपण त्याच्यामध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असतात. ओके, हा बेन्झीन स्ट्रक्चरवर तुम्हाला दिसते तर डबल बॉन्ड आहे, त्याच्यानंतर सिंगल आहे, डबल सिंगल असं बॉन्ड्स असतात. त्या बॉन्ड्समुळे तिथं पॉवर ऑर्बिटल्स क्रिएट झाले असतात. त्याच्यामुळे त्याला एक अरोमॅटिक कॅरेक्टर आलेले असतात. द फॉलोइंग 3 रूल्स ऑफ अरोमॅटिसिटी आर युजफुल टू प्रेडिक्टिंग वेदर द पर्टिक्युलर कंपाऊंड इज अरोमॅटिक ऑर नॉन अरोमॅटिक. आपल्याला कुठल्याही सायक्लिक कंपाऊंड अरोमॅटिक आहे का किंवा नाही ते आपल्याला पाहायचं असेल तर हा 3 रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. रूल नंबर 1, रूल नंबर 2 अँड रूल नंबर 3. ओके, रूल नंबर फर्स्ट बघा काय दिलं त्यांनी. अरोमॅटिक कंपाऊंड्स आर द सायक्लिक अँड प्लॅनर ऑल ॲटम्स इन द रिंग्स आर sp2 हायब्रिडाइज्ड. ओके, आपल्याला माहीत आहे. तर कुठल्याही अरोमॅटिक कंपाऊंड कसं असतात, म्हणजे sp2 हायब्रिडाइज. sp2 हायब्रिडाइज म्हणजे कोणामध्ये असतात, तर ज्या मॉलिक्युलमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात आणि त्या मॉलिक्युल कसं असलं पाहिजे, सायक्लिक अँड प्लॅनर पाहिजे. सायक्लिक अँड द प्लॅनर पाहिजे. तसं असेल तर ते काय म्हणतो आपण त्याला अरोमॅटिक कंपाऊंड असं आपण त्याला म्हणतो. ओके, आता पुढे बघा. ईच ॲटम इन द अरोमॅटिक रिंग हॅज द पाय ऑर्बिटल. प्रत्येक अरोमॅटिक रिंगमध्ये पाय ऑर्बिटल असला पाहिजे. द पाय ऑर्बिटल मस्ट बी पॅरलल सो दॅट कंटिन्युअस ओव्हरलॅप इज पॉसिबल अराउंड द रिंग. द पी ऑर्बिटल मस्ट बी पॅरलल. प्रत्येक पी ऑर्बिटल कसं असतं, म्हणजे एकमेकांना ते पॅरलल असतात. सो दॅट दर इज अ कंटिन्युअस ओव्हरलॅप इज पॉसिबल अराउंड द रिंग. ओके, ते होत असतात. आणि तिसरा बघा हुकेल रूल इथं दिलेत बघा तुम्हाला. हुकेल रूल म्हणजे काय नेमकं. The cyclic pi molecular orbitals formed by overlap of the p orbital must contains the 4n plus 2 pi electrons, where that n is known as the integer value. It may be 0 1 2 3 etc. Let us apply these rules to the some of the following compounds. तर हुकेल रूल आपल्याला काय सांगते. द सायक्लिक पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्ड. सायक्लिक मॉलिक्युल कोणामुळे फॉर्मेशन होत असतात, म्हणजे पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कोणामुळे फॉर्मेशन होत असतात, तर पी ऑर्बिटल जे असतात मॉलिक्युलमध्ये अरोमॅटिक मॉलिक्युलमध्ये त्या मॉलिक्युलपासून एखाद्या सायक्लिक पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल तिथं तयार होते. त्याच्यामुळे तिथं अरोमॅटिक कॅरेक्टर आले असतात. त्याला आपण हुकेल रूल असं म्हणतो. तर हुकेल रूल काय सांगते आपल्याला. 4n plus 2 pi 4n plus 2
4m+2 पाय इलेक्ट्रॉन हे रूल आपल्याला अप्लाय करायचं आहे. ह्या जागी इथं n म्हणजे काय इंटिजर व्हॅल्यू असतात, तर 0 असतात, कधी कधी 1 2 3 4 ETC असतात. हे इंटिजर व्हॅल्यू कशावरून घ्यायचं, जेवढ्या रिंग असतात त्या रिंगवरून आपल्याला इंटिजर व्हॅल्यू घ्यायचं. सपोज बेंझिन आहे तर बेंझिनमध्ये किती रिंग आहे, फक्त एकच रिंग आहे, त्यामुळे आपण n=1 घ्यायचं. ओके, आता एक्झाम्पल बघूया आपण. काही एक्झाम्पल आपण त्यांनी अप्लाय केले हुकेल रूल. कसं अप्लाय केले बघा. अगोदर काय कुठले एक्झाम्पल घेतले, बेंझिनचं बघूया आपण. ओके, बेंझिन इट इज अ सायक्लिक अँड प्लॅनर. हे आहे आपल्याला माहीत आहे. इट हॅज द 3 डबल बॉन्ड्स अँड द 6 पाय इलेक्ट्रॉन्स. 3 डबल बॉन्ड आहे. ओके, तर बघा फर्स्ट डबल बॉन्ड, सेकंड आणि थर्ड, टोटल किती आहे डबल बॉन्ड, इथं 3 डबल बॉन्ड्स आहे. ओके, आणि 6 पाय इलेक्ट्रॉन. 6 पाय इलेक्ट्रॉन कुठून आलं, कुठलाही डबल बॉन्ड असेल तर प्रत्येक डबल बॉन्ड एक डबल म्हणजे समजा हा एक सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्डमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती असतात, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात. इकडे 1 इलेक्ट्रॉन असतात आणि इकडे 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे किती झालं टोटल 2 इलेक्ट्रॉन झालं. ओके, आता इथं डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन. ओके, इथं 2 इलेक्ट्रॉन. ओके, आणि इकडं 2 इलेक्ट्रॉन. ओके, आणि इकडं 2 इलेक्ट्रॉन. असं टोटल किती झालं 6 पाय इलेक्ट्रॉन तिथं प्रेझेंट आहे. ओके, देन इट हॅज अ p ऑर्बिटल ऑन द ईच कार्बन ऑफ द हेक्सागोन रिंग. प्रत्येक हा हेक्सागोन आहे इथं बघा. हा कुठला आहे, हेक्सागोन रिंग सिस्टम आहे. हा हेक्सागोनमध्ये आपल्याला दिसते काय दिसते आपल्याला, ईच. इट हॅज द p ऑर्बिटल ऑन ईच कार्बन. प्रत्येक कार्बन आहे इथं. ओके, हा कार्बन असते. हा प्रत्येक कार्बनवरती काय असतात, p ऑर्बिटल असतात. ह्याला काय म्हणतो आपण, p ऑर्बिटल असतात. हे बघा प्रत्येक कसं आहे, पॅरलल आहे, एकमेकांना असं समांतर आहे, म्हणजे आपल्याला आपण ह्याला काय म्हणतो, पॅरलल टू ईच अदर. ओके, हॅन्स कंटिन्युअस ओव्हरलॅप अबव अँड बिलो द रिंग इज पॉसिबल. कंटिन्युअस हे काय असतात, तर त्याचं ओव्हरलॅपिंग असतात. कधी कधी काय होत असतात, तर वर्ण ओव्हरलॅप होत असतात, असं होत असतं. आणि कधी कधी काय होत असतात, तर अबव अँड बिलो द रिंग इज ओव्हरलॅप इज पॉसिबल. त्याच्यामुळं बेंझिनला काय आलेलं असतात, म्हणजे अरोमॅटिक प्रॉपर्टी किंवा अरोमॅटिक कॅरेक्टर त्याला आलेलं असतात. आता हुकेल रूल अप्लाय करूया आपण. ओके, हुकेल रूल अप्लाय करा. आता द कंपाऊंड इज अरोमॅटिक, देन 4m+2 पाय अप्लाय करायचं. ओके, इथं n= किती घ्यायचं, म्हणजे n=1 घ्यायचं. 1 का घ्यायचं, म्हणजे बेंझिनमध्ये रिंग त्या टोटल एकच आहे, म्हणून आपण n=1 घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये रूल्स अप्लाय करा तुम्ही. ओके, रूल्स अप्लाय करा. 4n+2. ओके, देन 4 × 1+2. ओके, 4 × 1, 4 × 1 मीन्स 4, देन +2 = 6. ओके, इथं आलेत बघा 6. ओके, 6 आले. ओके, एवढा आला. आता काय करायचं आपल्याला, 4n+2 = 6 झालं. ओके, देन आता पुढे इथं दिलं बघा, 4n = 6 - 2 किती झालं, 4 झालं. therefore n = 4/4, देन = 1 आला. तर इथं 1 काय झालं, हिअर n कम आउट टू बी अन इंटिजर, हॅन्स द बेंझिन इज ए अरोमॅटिक कंपाऊंड. ज्यावेळी आपण पूर्ण कॅल्क्युलेशन करतो त्यामध्ये जे इंटिजर आपण घेतलेलं असतो ते परत आपल्याला मिळायला पाहिजे. आता आपण इंटिजर n = 1 घेतलं होतं आणि फायनलला आपलं आन्सर किती आलं, n = 1 आलं. ओके, म्हणून इंटिजर जे बाहेर निघते ते जर बाहेर निघलं तर आपण काय म्हणतो तिथं, इट इज अन अरोमॅटिक कंपाऊंड. आता नॅफ्थलिनचा एक्झाम्पल बघूया आपण. नॅफ्थलिनला आपण हुकेल रूल अप्लाय करूया. त्या हुकेल रूल अप्लाय केल्यावर आपल्याला ते कसं मिळते ते सुद्धा आपण बघूया. ओके, नॅफ्थलिन आपल्याला माहिती आहे, नॅफ्थलिन म्हणजे डबल बेंझिन रिंग कनेक्टेड असणारे एक रिंग, 2 रिंग एकमेकाने कनेक्टेड असतात. ह्याच्यामध्ये टोटल किती डबल बॉन्ड आहे, म्हणजे 5 डबल बॉन्ड्स आहे. ओके, 5 डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट. 3 + 2 = 5. 5 डबल बॉन्ड्स आहे. ओके, हे लक्षात ठेवा अगोदर सगळेजण तुम्ही. ओके, 5 डबल बॉन्ड्स, देन 10 पाय इलेक्ट्रॉन्स. टोटल 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहे. 10 कुठून आला, हा 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहे. 10 कुठून बघा, 1 2 3 4 5. 5 × 2 मीन्स 10 झालं. ओके, 10 पाय इलेक्ट्रॉन्स झालं. देन it has the p orbital on each of the carbon atom of the ring, hence continuous overlap around the ring it is possible. here परत तसंच p ऑर्बिटल असतात. त्या p ऑर्बिटल्समुळे काय होत असतात, कंटिन्युअसली ओव्हरलॅपिंग होत असतात. ओव्हरलॅपिंग होते, दिस अकॉर्डन्स विथ द हुकेल रूल. त्याला पण आपण हुकेल रूल अप्लाय करतो. ओके, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. इथं n = किती घ्यावं लागतं आपल्याला, n = किती घ्यायचं, n = 2 घ्यायचं, कारण नंबर ऑफ द रिंग किती आहे टोटल, तर 2 आहे, म्हणून n = 2 घ्यायचं. ओके, आता रूल्स अप्लाय करा, त्याच्या व्हॅल्यू ठेवा. 4n+2 = 10 किती झालं, 4 × 2 मीन्स 8. 8 + 2 = 10 झालं. ओके, आता आपल्याला 4nचं व्हॅल्यू काढायचं आहे, म्हणून आपण 4n = 10 - 2 इकडे घ्यायचं, 10, आणि हे +2 असले इकडे घ्या तर काय झालं, तर मायनस झालं. 10 - 2 = 8. ओके, देन n = 8/4 झालं. ओके, n = 8/4, it is equal to 2. here the n come
out to be an integer, hence naphthalene it is also one of the aromatic compound. इथं पण परत n इक्वल टूच मिळाला आपल्याला फायनल आन्सर. म्हणजे हा दिलेला नॅफ्थलिन कंपाऊंड सुद्धा काय आहे, एक अरोमॅटिक कंपाऊंड आहे, आपल्याला समजून येते. ओके, समजलं सगळ्यांना. ओके, आता पायरिडिनचं एक एक्झाम्पल आपण बघूया. त्या पायरिडिनमध्ये पण सेम आहे. ह्याला पण बघा किती आहे. पायरिडिन हॅज द 3 डबल बॉन्ड असतात. ओके, पायरिडिन म्हणजे तर स्ट्रक्चर तुम्हाला दिलेत. ओके, 5 कार्बन आणि 1 नायट्रोजन असतात. त्या 1 कार्बनपैकी तिथं नायट्रोजन आले असतात. ओके, त्याला आपण पायरिडिन असं म्हणतो. त्याच्यावर पण सेम आहे. पायरिडिन हॅज द 3 डबल बॉन्ड्स अँड द 6 pi इलेक्ट्रॉन्स. ओके, द 6p ऑर्बिटल कंटेनिंग द 6 इलेक्ट्रॉन्स. ओके, देन फॉर्म्स द डिलोकलाइज p मॉलिक्युलर ऑर्बिटल. ह्याच्यामध्ये पण प्रत्येक इथं बघा इलेक्ट्रॉन्स आहेत, p पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. ते मॉलिक्युलसुद्धा पाय ऑर्बिटल काय करत असतात म्हणजे इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशन होऊन तिथं पण काय तयार होतं, अरोमॅटिक सिटी प्रॉपर्टी तिथं तयार होत असतात. ओके, then the unused sp2 hybrid orbitals of the nitrogen containing the 2 non bonding electrons. जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत नायट्रोजनवरती त्याला आपण काय म्हणतो, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे हे कुठल्याही बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. फक्त नायट्रोजनवरती इलेक्ट्रॉन असतात पण ते बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. ओके, आता ह्याला पण आपण अप्लाय करा हुकेल रूल. 4n+2 देन n नंबर ऑफ p इलेक्ट्रॉन्स. इथं व्हॅल्यू किती घ्यायचं, n = 1 घ्यायचं, कारण रिंग असेलच एकच आहे ना, त्यामुळे आपण n = 1 घेतलं. तर ह्याच्यावर फिलअप करा. आता 4n+2 = 6 आलं तर 4 × 1 म्हणजे 4 4+2 = 6. ओके, तर 4n = 6 - 2 करा. 4n = 6 - 2 = 4. ओके, then n = 4/4 केले की आन्सर किती येते आपल्याला 1. हिअर द n कम आउट टू बी अन इंटेजर, हॅन्स द पायरिडिन इज ऑल्सो वन ऑफ द अरोमॅटिक कंपाऊंड. ह्या पद्धतीनं आपल्याला हुकेल रूल अप्लाय करून कुठल्याही कंपाऊंडचं इंटेजर व्हॅल्यू घ्यायचं. इंटेजर व्हॅल्यू घेऊन आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्या व्हॅल्यूवरून सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते. आता फायनल एक एक्झाम्पल बघूया आपण. सायक्लोहेप्टाट्राईन हा सुद्धा ह्याला आपण बघायचं आहे आपल्याला, हे अरोमॅटिक आहे काय किंवा अरोमॅटिक नाही. सायक्लोहेप्टा, तर बघा सायक्लोहेप्टाट्राईन, ट्राईन म्हणजे 3 वेळा डबल बॉन्ड आहे. ओके, सायक्लोहेप्टा म्हणजे किती, 7 कार्बन असणारा एक सायक्लिक कंपाऊंड आहे. 1 2 3 4 5 6 7. ह्याला आपण काय म्हणतो, सायक्लोहेप्टाट्राईन. ओके, देन इट इज ए सायक्लिक अँड प्लॅनर. हे आपल्याला माहिती आहे, हे सायक्लिक आहे आणि प्लॅनर आहे. इट हॅज द 3 डबल बॉन्ड्स अँड द 6 pi इलेक्ट्रॉन. ओके, 3 डबल बॉन्ड आहेत म्हणून ह्याला किती असतात तर 6 pi इलेक्ट्रॉन असतात ह्याच्यामध्ये. ओके, हे झालं. ओके, बट वन ऑफ द कार्बन इज सॅच्युरेटेड म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड आहे. कुठं आहे, हे जे कार्बन आहेत, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे जे कार्बन आहेत ह्या कार्बनला आपण काय म्हणतो, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. हे सॅच्युरेटेड आहे. इथं साईडला कुठलाही डबल बॉन्ड नाही ह्याला. हे कार्बन सिंगल बॉन्डेड आहे. इकडे बघा लेफ्ट साईडला पण सिंगल बॉन्ड आहे आणि राईट साईडला पण सिंगल बॉन्ड आहे. ओके, त्यामुळे हे काय होते, सॅच्युरेटेड sp3 हायब्रिडाइज्ड आहे अँड डज नॉट पजेसेस अ p ऑर्बिटल. ह्याच्यामध्ये कुठल्याही p ऑर्बिटल नसतात. हॅन्स कंटिन्युअस ओव्हरलॅप अराउंड द रिंग इज नॉट पॉसिबल. हे सिंगल बॉन्ड असल्यामुळे तिथं काय होत असते, कंटिन्युअसली ओव्हरलॅप त्या रिंगमध्ये होत नाही. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, अराउंड द रिंग इज नॉट पॉसिबल, देअरफॉर इट इज ए नॉन अरोमॅटिक कंपाऊंड. तर कंटिन्युअस ओव्हरलॅप होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन अरोमॅटिक असं म्हणतो. समजलं सगळ्यांना. आता अरोमॅटिक कधी म्हणायचं, ज्या मॉलिक्युलमध्ये कंटिन्युअसली ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, अरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचं आणि त्याला हुकेल रूल अप्लाय व्हायला पाहिजे. ओके, आता ह्याला सायक्लोहेप्टाट्राईनला काय म्हणतो आपण, नॉन अरोमॅटिक. नॉन अरोमॅटिक का म्हणायचं तर कंटिन्युअस ओव्हरलॅपिंग ह्याच्यामध्ये होत नाही. का होत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्डेड आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड त्याच्यामध्ये असतात. त्यामुळं ह्याच्यामध्ये कंटिन्युअस ओव्हरलॅपिंग होत नाही. म्हणून ह्याला आपण काय म्हणायचं, नॉन अरोमॅटिक हायड्रोकार्बन कंपाऊंड असं म्हणायचं. तुम्हाला कधी एक्झाममध्ये असं विचारलं जातात, सायक्लोहेप्टाट्राईन इज इट अरोमॅटिक, नॉन अरोमॅटिक, नन ऑफ दिस, बोथ ए अँड बी असं विचारलं असतात. त्यावेळी तुम्ही नॉन अरोमॅटिकला राईट मार्क करायचं किंवा नॉन जे तिथं लिहायचं असते तिथं आपण नॉन अरोमॅटिक आन्सर आपल्याला लिहायचं आहे. ओके, समजलं आता. ओके, पुढे आपण जाऊया प्रिपरेशन्स ऑफ द अरोमॅटिक कंपाऊंड. ओके, आता आपण प्रिपरेशन बघूया. अरोमॅटिक कंपाऊंडचं मॉलिक्युल जे आहे, बेन्झिन असेल किंवा दुसरं कुठलाही कंपाऊंड असेल त्याला प्रिपरेशन कसं करता येते आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, फर्स्ट वन बघा, फ्रॉम द इथाईन
फ्रॉम द इथाइन बाय द ट्रायमरायझेशन. इथाईनपासून आपल्याला अरोमॅटिक कंपाऊंड प्रिपरेशन करता येते. अल्काइन्स फॅन passed through the red hot iron tube at the S873 Kelvin polymerized to form the aromatic hydrocarbons. तर काय करायचं नाही, फ्रॉम द इथाइन म्हणजे तर इथाइन घ्यायचं. किती मॉलिक्यूल घ्यायचं, 3 मॉलिक्यूल ऑफ द इथाइन घ्यायचं आपल्याला. 3 मॉलिक्यूल ऑफ द इथाइन घ्यायचं आहे. ते तिन्ही मॉलिक्यूल काय करायचं आहे, पॉलिमरायझेशन करायचं आहे. पॉलिमरायझेशन म्हणजे काय करायचं, पॉल मीन्स मेनी युनिट ऑफ द, मेनी म्हणजे किती घ्यायचं नेमकं येतं, 3 मॉलिक्यूल ऑफ द इथाइन अंडरगो पॉलिमरायझेशन टू फॉर्म द बेंझीन और अरोमॅटिक कंपाऊंड. बेंझीन और अरोमॅटिक कंपाऊंड. ओके ओके आता रिॲक्शन बघा कसं केलं त्यांनी. रिॲक्शनमध्ये काय करायचं, 3 इथाइन म्हणजे कसं असतात, CH ट्रिपल बॉन्ड CH असं असतात. ओके आता इकडे पण बघा CH ट्रिपल बॉन्ड CH घेतले. ओके इकडे पण बघा CH ट्रिपल बॉन्ड CH. ह्या तिघांना काय करायचं, प्लस म्हणजे पॉलिमरायझेशन करायचं. तिघांना पॉलिमरायझेशन कोणाच्या इन प्रेझेन्समध्ये करायचं, रेड हॉट आयरॉन ट्यूब ॲट द टेम्परेचर 873 केल्विन. रेड हॉट आयरॉन ट्यूबमध्ये आपल्याला ह्याला हीट करायचं आहे. आपल्याला 873 केल्विन टेम्परेचरमध्ये हीट केलं तर काय होणार, इझिली एक ट्रिपल बॉन्ड असणारे बॉन्ड ब्रेकडाऊन होऊन इकडं बॉन्ड इकडे येणार आहे. ओके सिंगल बॉन्ड एक बॉन्ड इकडे शिफ्ट होणार आहे, म्हणजे इथे सिंगल बॉन्ड क्रिएट झालं. इथलं ट्रिपल बॉन्ड असलेलं इकडे एक बॉन्ड शिफ्ट होणार आहे, म्हणून इथे एक सिंगल बॉन्ड क्रिएट झालं. ओके आता इथलं ट्रिपल बॉन्ड जे आहे त्याच्यातलं एक बॉन्ड ब्रेकडाऊन होऊन ते बॉन्ड इकडे येणार आहे, म्हणजे इथे काय झालं, इथे एक सिंगल बॉन्ड क्रिएट झालं. ओके म्हणजे काय झालं, C सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH. ह्या पद्धतीनं बेंझीन मॉलिक्यूल आपल्याला मिळून जाईल. ओके इट इज फ्रॉम द इथाइन. ओके द सेकंड पाहूया आपण, फ्रॉम द सोडियम बेंझोएट बाय द डिकार्बोक्झायलेशन. डिकार्बोक्झायलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ द CO2. त्याला आपण डिकार्बोक्झायलेशन असं म्हणतो. रिमूव्हल ऑफ द CO2 ग्रुप फ्रॉम द गिवन रिॲक्टंट. फ्रॉम द सोडियम बेंझोएट म्हणले त्यांनी. सोडियम बेंझोएट म्हणजे बेंझीन रिंगवर COO ग्रुप कनेक्टेड असतात, त्याला आपण सोडियम बेंझोएट असं म्हणतो. त्या सोडियम बेंझोएटला काय करायचं आहे, व्हेन अनहायड्रस सोडियम बेंझोएट इज हीटेड विथ द सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजे काय, द मिक्सचर ऑफ द NaOH प्लस कॅल्शियम ऑक्साईड, त्याला आपण सोडा लाईम असं म्हणतो. ओके सोडा लाईम मीन्स मिक्सचर ऑफ द NaOH अँड कॅल्शियम ऑक्साईड. अँड द सोडियम बेंझोएट is heated with soda lime, it gives the benzene. हे NaOH आणि सोडियम NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड बरोबर हीट केलं तर इझिली आपल्याला बेंझीन कंपाऊंड आपल्याला मिळून जाईल. ते कसं मिळते बघा, त्यामध्ये काय करायचं नाही, हे जे COO ग्रुप आहे ते फक्त त्याच्यामध्ये काढायचं आहे आणि NaOH बरोबर रिॲक्ट करायचं. हे NaOH बरोबर रिॲक्ट केलं की आपोआप इथं काय तयार होणार आहे, इथलं 2 Na इथला एक Na. ओके आणि इथला एक Na काय झालं, सगळं मिळून काय होते, Na2 झालं. आणि इथलं CO2 आणि इथलं एक ऑप्शन काय झालं, CO3 Na2CO3 झालं. आणि तर राहिलेलं एक डायरेक्टली इथं अटॅचमेंट होणार आहे. त्यामुळे इथं बेंझीन प्लस Na2CO3 हा मॉलिक्यूल तिथं तयार होते. ह्या पद्धतीनं आपण फ्रॉम द सोडियम बेंझोएट बेंझीन रिंग इज प्रिपेअर्ड. ओके देन थर्ड वन मेथड बघूया आपण, फ्रॉम द फिनॉल. फ्रॉम द phenol we can also prepare the benzene molecule by the reduction method. reduction म्हणजे काय, removal of the oxygen and addition of the hydrogen. that reaction is known as the reduction reaction. Here the vapors of the phenols are passed over the heated zinc dust. हा झिंक आपण काय करतो, इथं रिडक्शन करण्यासाठी यूज करतो, म्हणजे रिमूव्हल ऑफ द ऑक्सिजन अँड ॲडिशन ऑफ द हायड्रोजनसाठी आपण यूज करतो. देन इट यूज द बेंझीन मॉलिक्यूल. तर फिनॉल घ्यायचं, त्या फिनॉल झिंक बरोबर हीट करायचं. हीट केल्यावर इझिली ह्याच्यामधलं जे ऑप्शन असतात ते ऑप्शन हा झिंक बरोबर रिॲक्ट होऊन झिंक ऑक्साईड मॉलिक्यूल प्लस बेंझीन हा मॉलिक्यूल इथं मिळणार आहे आपल्याला. ओके बेंझीन मिळालं प्लस त्याच्यानंतर पुढं झिंक ऑक्साईड मिळालं. ह्या पद्धतीनं फिनॉलचं रिडक्शन केलं की इझिली आपल्याला बेंझीन मॉलिक्यूल मिळणार आहे. ओके टोटल आपण प्रिपरेशनमध्ये किती मेथड भेटलं, तर 3 मेथड भेटले. फ्रॉम द इथाइन बाय द ट्रायमरायझेशन फर्स्ट मेथड, सेकंड मेथड फ्रॉम द सोडियम बेंझोएट बाय द डिकार्बोक्झायलेशन मेथड, आणि थर्ड वन फ्रॉम द फिनॉल बाय द रिडक्शन. ह्या तिन्ही मेथड यूज करून आपल्याला बेंझीनचं प्रिपरेशन करता येते. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, हाऊ विल यू प्रिपेअर द बेंझीन फ्रॉम इथाइन, हाऊ विल यू प्रिपेअर बेंझीन फ्रॉम सोडियम बेंझोएट, हाऊ विल यू प्रिपेअर बेंझीन फ्रॉम द फिनॉल. कुठल्याही विचारलं तर तुम्ही जे आता मी शिकवलं ते रिॲक्शन तुम्ही लिहायचं आणि एक्सप्लेनेशनसुद्धा इथं दिलेलं आहे तुम्हाला दिसते. त्या एक्सप्लेनेशन तिथं लिहिल्यात
तर तुम्हाला जेवढ्या मार्कासाठी ते क्वेश्चन विचारलेले असतात तेवढा तुम्हाला मार्क मिळून जाणार आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द बेंझिन. ओके, फिजिकल प्रॉपर्टी बघा, बेंझिनचं जे काही फिजिकल प्रॉपर्टी आहे. फर्स्ट बघा, फिजिकल प्रॉपर्टी बेंझिन इट इज ए कलरलेस लिक्विड. बेंझिन कसं आहे, कलरलेस लिक्विडच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळते नेचरमध्ये. ओके, देन सेकंड, इट्स बॉइलिंग पॉईंट इज 353 केल्विन अँड एम पी इज द 278. बेंझिन हा लिक्विडमध्ये आहे पण त्याचं मेल्टिंग पॉईंट पण आपल्याला मिळते. ओके, तर बॉइलिंग पॉईंट किती आहे, 353 केल्विन आहे आणि मेल्टिंग पॉईंट 278.5 केल्विन एवढं आहे. ओके, थर्ड बघा, इट इज इनसॉल्युबल इन द वॉटर. हे वॉटरमध्ये काय होत असतात तर इनसॉल्युबल म्हणजे नॉट मिक्स्ड विथ द वॉटर, ते वॉटरमध्ये मिक्स होत नाही. इट फॉर्म्स द अप्पर लेअर फॅन मिक्स्ड विथ वॉटर. एखाद्या आपण ग्लास किंवा एखाद्या बेकरमध्ये बेंझिन आणि वॉटर दोन्ही जर मिक्स घेतलं तर वरच्या लेअर जे असतात त्या लेअरमध्ये काय असतात, तिथं काय असतात तर हे बेंझिन असतात आणि खालच्या लेअरमध्ये काय असतात ते वॉटर असतात. ह्या पद्धतीनं तिथं ते मिक्सच होत नाही, म्हणजे दोन लेअर तिथं फॉर्मेशन होते. ओके, देन फोर्थ, इट इज सॉल्युबल इन द अल्कोहोल, इथर अँड द क्लोरोफॉर्म. जे सॉल्वंट आहे त्या सॉल्वंटमध्येच हा फक्त मिक्स होते. सॉल्युबल म्हणजे मिक्स होणे किंवा त्याच्यात विरघळणे, त्याला आपण सॉल्युबल असं म्हणतो. ओके, त्या काही सॉल्वंट आहेत, अल्कोहोल असू दे, इथर आणि क्लोरोफॉर्ममध्येच हा फक्त मिक्स होते. कुठल्याही बाकीच्या सॉल्वंटमध्ये ते मिक्स होत नाही किंवा त्याच्यामध्ये डिझॉल्व होत नाही. ओके, देन फिफ्थ वन, द बेंझिन व्हेपर्स आर हायली टॉक्झिक. बेंझिन व्हेपर्स कसं असतात म्हणजे हे हायली टॉक्झिक असतात. which on inhalation leads to the unconscious mode. ज्यावेळी आपण बेंझिनचा वास घेतो त्यामुळं आपण बेशुद्ध होऊन पडू शकतो किंवा अनकॉन्शियस मोडमध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळं हा बेंझिन वापरताना काही प्रॅक्टिकल्स आहेत 12वीसाठी, त्या प्रॅक्टिकल करताना आपल्याला व्यवस्थित त्याचं हँडल करायचं आहे. ओके, आता आपण पुढे बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द बेंझिन. काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या केमिकल प्रॉपर्टी आपण आता पाहूया. केमिकल प्रॉपर्टीमध्ये दोन आहेत, एक ॲडिशन रिॲक्शन आहे आणि दुसरं सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. अगोदर आपण ॲडिशन रिॲक्शन पाहूया. ओके, ॲडिशन रिॲक्शन. ओके, द बेंझिन व्हॅन ट्रीटेड विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ द ब्राईट सनलाईट और द UV लाईट add up 3 molecule of chlorine to give the benzene hexachloride. ज्यावेळी आपण क्लोरीन ॲडिशन करत असतो बेंझिनमध्ये इन प्रेझेन्स ऑफ द UV लाईट और इन प्रेझेन्स ऑफ द सनलाईट, देन ॲडिशन म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिशन करायचं आपल्याला. टोटल किती आहे, 3Cl2 आपल्याला ॲडिशन करायचं आहे. 3Cl2 म्हणजे किती झालं, टोटल 6 क्लोरीन ग्रुप झालं. 3 × 2 म्हणजे 6 Cl ग्रुप याच्यामध्ये ॲडिशन करायचं. कुठं ॲडिशन करायचं, प्रत्येक कार्बनवरती एक क्लोरीन ग्रुप ॲडिशन करायचं आहे. प्रत्येक कार्बनवरती एक क्लोरीन ग्रुप आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन केलं की आपल्याला ह्या पद्धतीनं स्ट्रक्चर इथं मिळणार आहे. ऑलरेडी इथं हायड्रोजन आहे, त्या हायड्रोजनच्या साईडला एक क्लोरीन आपल्याला कनेक्शन करायचं आहे. कनेक्शन केलं की आपल्याला काय मिळणार इथं, बेंझिन हेक्झाक्लोराइड आहे. बेंझिनमध्ये हेक्झा म्हणजे किती झालं, 6. ओके, 6 पुढं क्लोराइड म्हणजे बेंझिनमध्ये 6 क्लोरीन ग्रुप प्रेझेंट येते. त्यामुळे आपण त्याचं नाव काय देतो, बेंझिन हेक्झाक्लोराइड त्याचं नाव येते. ओके, समजलं, सिंपल आहे. ॲडिशन ऑफ द क्लोरीन 6Cl ॲडिशन करायचं, बेंझिन किंवा BHC आपल्याला तयार होते. ओके, आता आपण सेकंड रिॲक्शन बघूया, ॲडिशन ऑफ द हायड्रोजन. तर ॲडिशन ऑफ द हायड्रोजनमध्ये काय दिलं बघा, आपल्याला हायड्रोजन ह्याच्यामध्ये ॲडिशन करायचं आहे. कोणामध्ये, बेंझिनमध्ये. when the mixture of the benzene and hydrogen gas is passed over heated catalyst nickel at 453 Kelvin to 473 Kelvin, cyclohexane is formed. ह्याच्यानं सिंपल काय करायचं नाही, बेंझिन घ्यायचं, त्या बेंझिन हायड्रोजन गॅसमध्ये पास करायचं आहे आपल्याला. इन प्रेझेन्स ऑफ द निकेल कॅटलिस्ट यूज करायचं, टेम्परेचर 453 to 473 यूज करायचं इझिली. आता 3H2 म्हणलं, 3H2 म्हणजे किती, टोटल 6 हायड्रोजन आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ऑलरेडी इथं एक हायड्रोजन असतात, त्या प्रत्येक कार्बनवरती परत एक हायड्रोजन आपल्याला ॲडिशन करायचं. ॲडिशन केलं की काय होते, इथला डबल बॉन्ड ते जाते डायरेक्टली इथं सिंगल बॉन्ड, असं सायक्लोहेक्झेन हा कंपाऊंड आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते. ओके, सिंपल आहे रिॲक्शन. इथं addition of the hydrogen to the benzene to form the cyclohexane molecule. ओके, आता पुढे जाऊया आपण ॲडिशन ऑफ द ओझोन. इथं पण सेम आहे, ॲडिशन ऑफ द ओझोन. ओझोन म्हणजे
ओझोन म्हणजे काय म्हणतो आपण, ओत्री म्हणतो. ओझोन, हा ओत्रेला ओझोन म्हणतो. हा ओत्री मॉलिक्यूल बेंझिनमध्ये आपल्याला ॲडिशन करायचं आहे. when the benzene is treated with the ozone in presence of an inert solvent carbon tetrachloride, benzene triozonide is formed, which is then decomposed by the zinc dust and water to give the glycol. ह्याच्यामध्ये काय होतं, बेंझिन हा ओत्री बरोबर रिॲक्शन होऊन तिथं काय तयार होते, अगोदर बेंझिन ट्रायओझोनाइड मॉलिक्यूल फर्स्ट स्टेपमध्ये क्रिएट होतात. ते कसं क्रिएट होते बघा, टोटल बेंझिन आहे, त्या बेंझिनमध्ये 3 O3 आपल्याला ॲडिशन करायचं आहे. 3 O3मध्ये किती झालं टोटल, इथं टोटल 3 into 3 मीन्स 3 किती, 9 ऑक्सिजन आपल्याला ॲडिशन करायचं आहे. टोटल 9 ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲडिशन करायचं आहे. 9 ऑक्सिजन ॲटम मॉलिक्यूल मग ऑक्सिजन ॲटम आपल्याला ॲडिशन करायचं आहे. कुठं ॲडिशन करायचं, समजा त्याने ॲडिशन कुठं केलं बघा, जिथं डबल बॉन्डेड आहे, जिथं डबल बॉन्डेड कार्बन आहे, हा कार्बन आणि हा कार्बनवरती आपल्याला ॲडिशन करायचं आहे. कसं ॲडिशन करायचं, तर इकडे एक ऑक्सिजन, ह्या कार्बनपासून एक ऑक्सिजन आणि ह्या कार्बनपासून इकडे सेंटरला एक ऑक्सिजन, असं ह्या पद्धतीनं 3 ऑक्सिजन आपल्याला ॲडिशन करायचं आहे. परत ह्या कार्बनवरती बघा, आता ह्या कार्बन घ्यायचं, ह्या कार्बन डबल बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड घेऊन ऑक्सिजन घ्यायचं, ह्या करून इकडे बॉन्ड घ्यायचं, इथं जोडायचं आणि खाली इथं सेंटरला एक ऑक्सिजन देऊन टाकायचं. इथं पण सेम, इकडे एक ऑक्सिजन घ्यायचं, इथं जोडायचं, इथून इकडे ऑक्सिजन, इकडून इकडे ऑक्सिजन, परत हे इथं जोडायचं. ह्या पद्धतीत टोटल 3 आणि 3 टोटल किती झालं, 9 ऑक्सिजन आपल्याला ॲडिशन करायचं. 9 ऑक्सिजन ॲडिशन केलं तर आपल्याला ह्या पद्धतीने एक बेंझिन ट्रायओझोनाइड नावाचं कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे. हे कंपाऊंड काय होते, पुढं झिंक अँड वाटर बरोबर रिॲक्ट होऊन तिथं काय होते, डिकम्पोजिशन होतं, त्याचं ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन झालं का आपल्याला काय मिळणार आहे, एक ग्लायकोजल किंवा इथेन डायल नावाचा कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एक अल्डिहाइड्स कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे. ते कसं मिळते बघा, बेंझिन ट्रायओझोनाइड फॉर्मेशन होते, ते फॉर्मेशन झाल्यावर 3 मॉलिक्यूल ऑफ द वाटर बरोबर ते रिॲक्ट होणार आहे. 3 मॉलिक्यूल ऑफ द वाटर, तर 3 मॉलिक्यूल ऑफ द वाटर कुठं येतं बघा, राईट साईडला बघा. 3 मॉलिक्यूल ऑफ द वाटर म्हणजे टोटल किती होणार आहे, 3 मॉलिक्यूल, 3 हायड्रोजन आणि 3 वेळा OH ग्रुप त्यात असणार आहे. त्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट झालं तर इकडं बघा, इथं मी राऊंड केलं आहे ऑलरेडी. इथं हे बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे, ह्याच्यातलं बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे. इथलं थांबा मी दाखवतो तुम्हाला, इथं बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे, इथलं बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे, असं ह्या बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे. इथं C डबल बॉन्ड O, इथं CH, इथं CH, C डबल बॉन्ड O. ओके, ह्या पद्धतीनं आपल्याला एक कंपाऊंड मिळत. परत सेम सिच्युएशन, पुढचं जे कार्बन आहे 2 कार्बन, तिथं पण सेम होणार आहे. ओके, तिथं पण काय होणार, असलं एक कंपाऊंड तिथं तयार होणार आहे. परत सेम प्रोसेस इथं 2 पुढच्या कार्बनमध्ये होणार आहे. परत तिथं पण आपल्याला ह्या पद्धतीनं C डबल बॉन्ड OH, C सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि CH, ह्या पद्धतीनं आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, तर ग्लायकोजॉल असं म्हणतो आपण. ग्लायकोजॉल म्हणजे एक अल्डिहाइडचं एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड आपल्याला मिळून जाते. आणि उरलेलं 3 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन, असं 3H2O2 ह्या पद्धतीनं हायड्रोजन परऑक्साईड सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. ह्या पद्धतीनं आपण ॲडिशन ऑफ द ओझोन जर केलं, आपल्याला ह्या पद्धतीनं प्रोडक्ट मिळणार आहेत. ओके, टोटल आपण काय बघितलं बघा, ह्याच्यामध्ये टोटल 3 रिॲक्शन आपण बघितलं. एक ॲडिशन ऑफ द क्लोरीन, ॲडिशन ऑफ द हायड्रोजन, ॲडिशन ऑफ द ओझोन, एवढं हा तिन्ही रिॲक्शन ऑफ द बेंझिनमध्ये आहे. ओके, आता आपण पुढचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहूया. सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे आपण आता बघा. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये पहिला आहे तुम्हाला बघा हॅलोजिनेशन रिॲक्शन. हॅलोजिनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ द हॅलोजन्स टू द गिव्हन रिॲक्टंट बेंझिन टू फॉर्म द करस्पॉन्डिंग प्रोडक्ट, त्याला आपण काय म्हणतो, हॅलोजिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, इन दिस रिॲक्शन हायड्रोजन ॲटम ऑफ द बेंझिन रिंग इज रिप्लेस्ड बाय द हॅलोजन ॲटम्स. तर काय करतो आपण, बेंझिनमध्ये जे हायड्रोजन ॲटम असतात, ओके, प्रत्येक कार्बनवरती काय असतं, तिथं एक हायड्रोजन असतात. हे आपल्याला माहिती आहे, स्ट्रक्चर आपण पाहिलेलं अगोदर. त्या स्ट्रक्चर तुम्ही बघा व्यवस्थित, पुस्तकमध्ये आहे ते व्यवस्थित स्ट्रक्चर बघा, किंवा ह्याच्यापेक्षा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तुम्हाला स्ट्रक्चर. बेंझिनमध्ये प्रत्येक कार्बन एक हायड्रोजन असतात, त्या हायड्रोजनला रिप्लेसमेंट करायचं आहे. रिप्लेसमेंट कोणाला करायचं, तर हॅलोजन ग्रुप. हॅलोजन कुठले घेतले आपण, तर Cl2 घेतले. ओके, Cl2 म्हणजे क्लोरीन. ओके, Cl2 मीन्स Cl सिंगल बॉन्ड शेल असतात. एक क्लोरीन
एक हायड्रोजनच्या जागेत रिप्लेसमेंट करायचं. एक रिप्लेसमेंट केलं की आपल्याला काय मिळतं, तर त्या हायड्रोजनच्या जागेत क्लोरीन येणार आहे. त्या क्लोरीन आलं की त्याला आपण काय म्हणतो, क्लोरोबेन्झीन. ओके, क्लोरोबेन्झीन म्हणलं. आणि हे जे हायड्रोजन आपण काढलेलं असतं त्या हायड्रोजन आणि उरलेलं एक क्लोरीन त्याच्यामुळे तर HCl पण तयार होणार आहे. ह्या पद्धतीनं हॅलोजिनेशन रिॲक्शन जर केलं बेन्झीनचं, आपल्याला काय मिळणार आहे, क्लोरोबेन्झीन हा प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे. ओके ओके आता पुढचा बघूया आपण, ब्रोमिनेशन रिॲक्शन. हेच सेम आहे. आता क्लोरिनेशन केलं, परत सेम तसंच आपल्याला ब्रोमिनेशन रिॲक्शन करायचं आहे. द बेन्झीन इज सिमिलर टू दॅट ऑफ द क्लोरिनेशन. ओके, सेम प्रोसेस आहे, काय ह्याच्यात वेगळं नाही. ओके, Br2 घ्यायचं, इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 घ्यायचं. एक हायड्रोजन असतं, ते हायड्रोजनला Br ने रिप्लेसमेंट करायचं, आपल्याला ब्रोमोबेन्झीन प्रोडक्ट आपल्याला मिळून जाणार आहे. ओके, परत ते सेम प्रोसेस बघा, आयोडिनेशन ऑफ द बेन्झीन इट इज नॉट पॉसिबल ॲज इट इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. तर आयोडिनेशन रिॲक्शन होत नाही, फक्त ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन दोनच होणार आहे. आयोडिनेशन रिॲक्शन होणार नाही, ॲज इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, त्यामुळे हे होत नाही. ओके, तर त्याच्यानंतर पुढचा एक दिलेत बघा, विथ एक्सिस ऑफ क्लोरीन बेन्झीन गिव्स द हेक्झा क्लोरोबेन्झीन. ज्यावेळी आपण एक्सिस क्लोरीन यूज करतो ब्रोमिन बेन्झीनमध्ये, त्यावेळी तिथं काय तयार होणार आहे, हेक्झा क्लोरोबेन्झीन हा तिथं तयार होणार आहे. म्हणजे बेन्झीनमध्ये 6 हायड्रोजन असतात. ओके, त्या 6च्या 6 हायड्रोजन 6 क्लोरीनने रिप्लेसमेंट करायचं आहे. रिप्लेसमेंट केले की आपल्याला काय मिळते, हेक्झा क्लोरोबेन्झीन हा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. ओके, बघा, बेन्झीन व्हेन रिॲक्ट विथ द एक्सेस ऑफ द 6Cl2 इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस HCl3 इट कॅन गिव्स द हेक्झा क्लोरोबेन्झीन. फक्त काय करायचं नाही, 6Cl2 ह्याच्यामध्ये ॲडिशन करायचं आहे. ओके, ॲडिशन केले की आपल्याला जे हायड्रोजन आहे 6 हायड्रोजन, त्या 6च्या 6 हायड्रोजन सगळे काढायचं, त्याच्या जागी क्लोरीन तिथं ॲडिशन करायचं. ॲडिशन केले की आपल्याला काय मिळणार आहे, हेक्झा क्लोरोबेन्झीन प्लस हे जे 6 हायड्रोजन आहे ते 6 हायड्रोजन आणि ह्याच्यातलं 6 क्लोरीन, ते सगळे मिळून आपल्याला तर 6 HCl पण तयार होणार आहे. ह्या पद्धतीनं हॅलोजिनेशन रिॲक्शन होते. बेन्झीनचं हॅलोजिनेशन, ब्रोमिनेशन, क्लोरिनेशन होणार आहे, आयोडिनेशन होत नाही. ओके, लक्षात ठेवा. आता पुढे बघूया आपण नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन मीन्स व्हॉट, ॲडिशन ऑफ द NO2 ग्रुप, addition of the NO2 group to the benzene molecule. That reaction is known as the nitration reaction of the benzene. हा NO2 group कुठून येते, ज्यावेळी आपण हा रिॲक्शन करतो बेन्झीन व्हेन रिॲक्ट विथ द मिक्सचर ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड म्हणजे काय, HNO3. त्या HNO3 ला आपण नायट्रिक ॲसिड म्हणतो. अँड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, हे ह्याला काय म्हणतो आपण, नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो. ह्या दोन्ही नायट्रेटिंग मिक्सचर यूज करून आपल्याला नायट्रेशन रिॲक्शन करायचं आहे. या रिॲक्शनमध्ये काय होते बघा, when the benzene react with concentrated HNO3 and a concentrated H2SO4 then it gives the nitrobenzene molecule. आता हा HNO3 आहे, हे HNO3 आपण यूज करतो. ह्या HNO मध्ये NO2 कुठून आलं, तर HNO3 आपण लिहिताना कसं लिहायचं, तर ह्या पद्धतीने लिहायचं, HO सिंगल बॉन्ड NO2 असं आपल्याला लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये जे NO2 ग्रुप आहे त्या NO2 ग्रुप इथं रिप्लेसमेंट करायचं आहे. रिप्लेसमेंट केलं की आपल्याला काय मिळणार आहे, नायट्रोबेन्झीन नावाचा मॉलिक्यूल आपल्याला इथं मिळणार आहे. उरलेलं जे OH आणि एक हायड्रोजन म्हणून इथं वाटर पण ह्याच्यामध्ये बाय प्रोडक्टच्या फॉर्मेशनमध्ये आपल्याला मिळते. ह्याला आपण नायट्रेशन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, समजलं. नायट्रेशन रिॲक्शन मीन्स addition of the NO2 from HNO3 to the benzene ring then to form the nitrobenzene. ओके, चला आता आपण पुढे बघूया, सल्फोनेशन रिॲक्शन ऑफ द बेन्झीन मॉलिक्यूल. सल्फोनेशन मीन्स व्हॉट, द addition of the SO3 group, addition of the SO3H group to the benzene ring from the H2SO4. That reaction is known as the sulfonation reaction. Okay, sulfonation reaction करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, H2SO4 लागणार आहे. ओके, हा H2SO4 लिहिताना असं लिहायचं, HO सिंगल बॉन्ड SO3H. ओके, असं लिहिलं तर आपल्याला कळतं की SO3H कुठून आलं. आपल्याला SO3 हा H2SO4 मधलाच एक पार्ट आहे. त्या पार्टला आपल्याला इथं ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन म्हणजे इथं रिप्लेसमेंट करायचं, फक्त एक हायड्रोजन काढायचं, त्याच्या जागी SO3H ग्रुप ॲडिशन करायचं आपल्याला. ह्या पद्धतीने एक प्रोडक्ट आपल्याला मिळून जाणार. ह्याला आपण काय म्हणतो, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणायचं. ओके, ह्याचं एक्सप्लेनेशन काय लिहायचं, when the benzene is heated with fuming H2SO4 sulfuric acid at the temperature 373 Kelvin it gives the benzene sulfonic acid. एवढंच आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे त्याच्यामध्ये. ओके,
समजलं सगळ्यांना. सल्फोनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ SO3H ग्रुप फ्रॉम द H2SO4 टू द बेंजीन इन प्रेझेन्स ऑफ फ्युमिंग H2SO4 ॲट द टेम्परेचर 373 Kelvin. इट गिव्स द बेंजीन सल्फोनिक ॲसिड. दिस रिॲक्शन इज नोन ॲज द सल्फोनेशन रिॲक्शन ऑफ द बेंजीन. याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात, राईट द सल्फोनेशन रिॲक्शन ऑफ द बेंजीन. ओके, राईट द नायट्रेशन रिॲक्शन ऑफ द बेंजीन. फक्त नायट्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ द NO2 हे लक्षात ठेवायचं. सल्फोनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ द SO3H ग्रुप, असं तुम्ही लक्षात ठेवायचं, तुम्हाला लवकर ते समजून येते. ओके, आता पुढचं रिॲक्शन बघूया. फ्रॅडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. फ्रॅडल क्राफ्ट हा एक सायंटिस्ट नाव आहे. त्यांनी तिथं रिसर्च केलं की अल्कायलेशन कसं करायचं, काही रिॲक्टंटमध्ये अल्कायलेशन कसं करायचं, त्यांनी तिथं शोध लावलं आहे. त्यामुळे त्याचं नाव तिथं ठेवलं त्यांनी फ्रॅडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. अल्कायलेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ द अल्कायल ग्रुप टू द एनी वन ऑफ द गिवन रिॲक्शन. आता आपण इथं बेंजीन रिॲक्शन स्टडी करतो, त्यामुळे त्यांनी अल्कायलेशन रिॲक्शन ऑफ द बेंजीन आपल्याला स्टडीसाठी दिलेत. ओके, आता अगर एक्सप्लेनेशन बघा. व्हेन द बेंजीन इज ट्रीटेड विथ अल्कायल हॅलाइड्स. अल्कायल हॅलाइड म्हणजे कुठल्याही एक RX ग्रुप यायचं, लाईक मिथाइल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड, इट गिव्स द टोलिन. इट गिव्स द टोलिन. ओके, टोलिनला आपण काय म्हणतो, मिथाइल बेंजीन असं आपण म्हणतो. हे रिॲक्शन बघूया आपण. when the benzene is treated with any one of the alkyl halides. ओके, बेंजीन घेतलं आणि इथं मिथाइल क्लोराइड आपण घेतले. ओके, ह्या मिथाइल क्लोराइडमध्ये इथं एक अल्काइल ग्रुप आहे का, आहे. हे जे मिथाइल ग्रुप आहे त्या मिथाइल ग्रुप ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त ॲडिशन करायचं आहे, किंवा जे इथं हायड्रोजन असतात त्या हायड्रोजनला रिप्लेसमेंट करायचं आहे. रिप्लेसमेंट केलं की आपल्याला काय मिळते, आपल्याला ह्या पद्धतीने बेंजीन रिंगवर CH3 असणारे प्रोडक्ट आपण मिळणार. त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो, टोलिन असं म्हणतो, किंवा मिथाइल बेंजीन लिहिलं तर चालेल, किंवा टोलिन लिहिलं तरी चालेल. प्लस रिमेनिंग 1 हायड्रोजन अँड 1 ऑफ द क्लोरीन ग्रुप, त्याच्यामुळे तर HCl पण बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळणार आहे. ह्या पद्धतीनं फ्रॅडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन होते. परत एकदा सांगतो मी, अल्कायलेशन रिॲक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ द अल्काइल ग्रुप टू द बेंजीन by using the RX to form the methyl benzene. This reaction is known as FC alkylation reaction of the benzene. Okay. आता पुढे जाऊया आपण. FC alkylation reaction दिले त्यांनी, सॉरी, फ्रॅडल क्राफ्ट असायलेशन. असायलेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ द CH3CO ग्रुप टू द ॲडिशन ऑफ CH3CO group to the given reactant benzene. That reaction is known as the FC acylation reaction. हा सुद्धा सेम रिॲक्शन आहे. मगाशी आपण काय घेतलं होतं, CH3Cl घेतलं होतं, कुठलं, FC अल्कायलेशनमध्ये. आता इथं काय घ्यायचं आपल्याला, CH3Cl घेतलं होतं मगाशी, आता काय घ्यायचं, CH3COCl घ्यायचं. म्हणजे इथं असायलेशन दिलं त्याने. असायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ CH3CO ग्रुप टू द रिॲक्टंट बेंजीन टू फॉर्म द करस्पॉन्डिंग प्रोडक्ट. ओके, तर बघा बेंजीन घातले तर त्याच्यानंतर ॲस्ट्रल क्लोराइड बरोबर रिॲक्शन करायचं. इन प्रेझेन्स ऑफ द अनहायड्रस LCl3 हीट करायचं. हीट केले का आपल्याला हे जे ग्रुप आहे CH3CO ग्रुप, त्या ग्रुप ह्या कार्बनवरती ॲडिशन करायचं किंवा रिप्लेसमेंट करायचं. आपल्याला रिप्लेसमेंट केलं की आपल्याला ह्या पद्धतीनं प्रॉडक्ट आपल्याला इथं मिळणार आहे. तर प्रॉडक्टमध्ये ह्याचं नाव काय येते, आता ह्याचं नाव काय येणार आहे, 1 फिनाइल मिथेनॉन किंवा ॲस्टोफिनॉन. 1 फिनाइल एवढा आपल्याला माहीत आहे. 1 फिनाइल काय मिळतं, हा कार्बन नंबर 1 2 3 4 5 आणि 6 आहे. 1 फिनाइल इथेनॉन कशाला मिळतं, तर ह्याला काय म्हणतो आपण, इथेनॉन असं म्हणतो. आणि हे 1 ला फिनाइल ग्रुप आहे, म्हणून तिथं काय दिलं त्यांनी, 1 फिनाइल इथेनॉन असं लिहिलं. किंवा आपण त्याला ॲसिटोफिनॉन असंही सिम्पलमध्ये आपण म्हणू शकतो. हा ॲसिटोफिनॉन ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला मिळणार आहे. सेम रिॲक्शन FC असायलेशन, FC अल्कायलेशन, ह्या दोन्ही रिॲक्शनवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. एक्सप्लेन द FC असायलेशन रिॲक्शन किंवा एक्सप्लेन द FC अल्कायलेशन रिॲक्शन, हे सुद्धा तुम्हाला तिथं विचारलं जातं. ओके, आता आपण पुढे रिॲक्शन जाऊया. कंबस्टन रिॲक्शन बघूया आपण आता. ओके, कंबस्टन रिॲक्शन मीन्स व्हेन द बेंजीन इज हीटेड इन द एअर इट बर्न्स विथ द सुटिव्ह फ्लेम फॉर्मिंग अँड कार्बन डायऑक्साइड अँड द वॉटर. कंबस्टन म्हणजे बर्न करायचं. कुठल्याही मॉलिक्यूल आपण इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये बर्न केलं की त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, एक कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे आणि त्याच्यापासून वॉटर पण मिळणार आहे. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, टोटली कंबस्टन रिॲक्शन असं आपण म्हणतो. तर बेंजीन पण तेच सिच्युएशन, बेंजीनला आपण हीट करायचं, इन प्रेझेन्स ऑफ एअरमध्ये बर्न करून टाकायचं. तिथं काय मिळते, बर्न विथ द सुटिव्ह फ्लेम फॉर्मिंग द CO2 अँड वॉटर.
ओके. तर बेंझिन घेतले त्यांनी प्लस 15/2 OT घेतल्या त्यांनी. ऑक्सिजन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन बेंझिनला बर्न करायचं, तिथं काय मिळणार टोटल 6 CO2 प्लस 3 वॉटर मॉलिक्यूल आपल्याला मिळणार आहे. ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, कंबस्टन रिॲक्शन ऑफ द बेंझिन असं म्हणतो. ओके. आतापर्यंत बघा आपण सबस्टिट्यूशनमध्ये किती रिॲक्शन बघितलं. तर सबस्टिट्यूशनमध्ये पहिला कुठला बघितला आपण, हॅलोजिनेशन रिॲक्शन, सेकंड रिॲक्शन नायट्रेशन, थर्ड वन सल्फोनेशन, फोर्थ वन फ्रेडल क्राफ्ट अल्कालेशन रिॲक्शन, फिफ्थ वन FC असालेशन रिॲक्शन, सिक्स्थ वन कंबस्टन रिॲक्शन. एवढं रिॲक्शन आता आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये बघितलेले आहेत. ओके.